नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय प्राध्यापक बंधूंनो, मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत, उपशिक्षक CB निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, याआधी आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी व हिंदी विषयावर आधारित काही पाठ्यपुस्तक घटकाचा अभ्यास माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण केला असेल. आजही विषय मराठी इयत्ता 12वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर विंचू चावला या भारुडपळ कवितेचा अभ्यास आपण करूया. निश्चित सहज हे व्हिडिओ स्लाइड लेक्चर आपण ऐकल्यास भारुड आणि भारुडाचा संदेश आपल्या सहज लक्षात येईल. एकदा वाचा एकदा ऐका कायमस्वरूपी अभ्यास आपल्या 12वीच्या परीक्षेपर्यंत लक्षात येईल आणि म्हणून हे स्लाइड व्हिडिओ एकदाच पहा. आपल्याला आवडल्यास निश्चित आपण लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही मार्गदर्शन हवे असल्यास कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा, ही आग्रहाची विनंती. विद्यार्थी मित्रांनो, विंचू चावला, कवी संत एकनाथ महाराज. प्रथम संत परिचय करून घेऊयात. संत एकनाथ महाराज यांचा जन्म पैठण येथे सन 1532 मध्ये झाला. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान व आचारधर्म यांचा प्रसार त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात पण केला. एक श्रेष्ठ संत कवी म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यात व लेखन संपदेत लोकशिक्षण, स्त्री शिक्षण या प्रमुख गोष्टी दिसून येतात. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलनाचे कार्य त्यांनी प्रखरतेने केले. वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ होण्याचे भाग्य संत एकनाथ महाराजांना लाभले. संत कवयित्री बहिणाबाई यांच्या ओवीत वर्णन आले आहे. जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. या वारकरी संप्रदायाचे विचार, वैष्णव संप्रदायाचे तत्वज्ञान त्यांनी चतुश्लोकी भागवत अर्थात एकनाथी भागवताच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत रूढ केले. त्यांच्या ग्रंथसंपदेबद्दल माहिती घेऊया. चतुश्लोकी भागवत अर्थात एकनाथी भागवत म्हणून समस्त वारकरी संप्रदायाचे अनुयायी या ग्रंथाचे वाचन करतात, शिकवण घेतात. ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुद्ध प्रत त्यांनी लिहिली. मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेक अर्वाच्य गोष्टी, दूषित असे काही संदर्भ दिले गेले होते. त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी केलं. आख्यान काव्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. कृष्णलीलेवर आधारित गवळणी, नीतीपर, उपदेशपर, आध्यात्मिक असे अभंग, त्याचबरोबर विशेष लोकप्रिय असा काव्यप्रकार म्हणजेच भारुड त्यांनी जनमानसात रूढ केला. विद्यार्थी मित्रांनो, भारुड या काव्य प्रकाराचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. भारुड हा एक काव्य वाङ्मयाचा प्रकार आहे. जनसामान्यांपर्यंत एकपात्री नाट्य रूपकाद्वारे आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारा हा काव्य प्रकार आहे. अनेक संतांनी समाज प्रबोधनपर भारुडे लिहिली. भारुडाचे आद्यकर्ते म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांना स्थान द्यावे लागते. हरिकीर्तनाच्या द्वारे संत नामदेव महाराजांनी भारुड जनमानसांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून आध्यात्मिक विचार लोकांपर्यंत अगदी सहजतेने पोहोचवणारचं एक माध्यम म्हणजेच भारुड होय. त्या काळी समाज नीतिसंपन्न व्हावा म्हणून भारुडाचा प्रकार हाताळला गेला. बहुरूढ म्हणजेच बहुजनात लोकप्रिय अशा शब्दापासून भारुड शब्दाची निर्मिती झाली. भारुड शब्दाची निर्मिती बहुरूढ या शब्दापासून झाली. या बहुरूढाचा इतिहास जर आपण पाहिला तर जनमानसात सोंग स्वरूपात सादर होणारी कला, जनमानसात सोंग स्वरूपात वेगवेगळे
पात्र रंगून सादर करणारा कला प्रकार म्हणजेच बहुरूढ होय. याचा इतिहास जर पाहिला तर महाभारतात शकुंतला आख्यान हा भारुडाचाच प्रकार सांगता येईल. म्हणजेच सुमारे 2500 वर्षापूर्वी भारुड गायले जायचे, सादर केले जायचे असं आपण म्हणूया. त्यानंतर वारकरी संप्रदायात मात्र संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांनी भारुड हा लोकप्रिय प्रकार जनमानसात रूढ केला. एकनाथी भारुडाचं स्वरूप आपण पाहिल्यास भारुडाचा उद्देश लोकांचे मनोरंजन करणे, नीती शिक्षण देणे व समाज प्रबोधन करणे असं आपल्याला सांगता येईल. नाथांच्या भारुडात विषयांची विविधता होती. व्यावहारिक जीवनाचे परिचयाचे दाखले ते देत आणि त्याद्वारे आध्यात्मिक चिंतन लोकांना समजावून सांगेत. केवळ मनोरंजनाच्या बरोबरच लोकांमधील दोष आणि दोषांचं निर्दालन करणे आणि गुणांचं भरण करणे हाही भारुडाचा उद्देश सांगता येईल. एकनाथी भारुडात सर्वसामान्य लोकांचे परिचित उदाहरणे आढळतात. जसं एक संसारिक स्त्री आपल्या सासू सासरे दीर नणंद यांच्याशी जे नातेसंबंध आहे ते बिघडलेले असतात, त्यांच्या जाचाला कंटाळते. हे सुद्धा सत्वर पावगे भवानी आई रोडगे वाहीन तुला अशा भारुडात सादर केले आहे. थोडक्यात कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित भारुडे. काही लोककलाकार ग्रामीण भागात असतात, त्याच्यावर आधारित सुद्धा नाथांनी भारुडे रचली. जसं गोंधळी, सुया पोत विकणारी सुईन, काही पशुपक्षीवर आधारित सुद्धा त्यांनी भारुडे रचली. आणि म्हणून विंचू चावला एक विषारी कीटक याच्यावर आधारित एक रूपकात्मक भारुड आपल्यासमोर नाथांनी सादर केले आहे. असं म्हटलं जातं की महाराष्ट्र म्हणजे संतांची परम पावन पवित्र भूमी. या भूमीत अनेक संत आपले विचारांनी, आपल्या कार्यांनी एक आदर्श जीवन समोर ठेवले. भारुड म्हटलं तर नाथ महाराज आणि नाथ महाराज म्हटले तर भारुड, असं जणू काही एक नाण्याच्याच दोन बाजू. मराठी वाङ्मयाच्या या इतिहासात भारुडाच्या वृक्षाची बीजे ही ज्ञानेश्वर माऊलींनी जरी रचली असली तरी या वटवृक्षाचं रूपांतर संत एकनाथांनी केलं. आणि म्हणून भारुड म्हटले तर एकनाथ महाराज असा सहसंबंध येतो. आणि म्हणून सुमारे 300 भारुडांची रचना संत एकनाथ महाराज यांनी केली. नाथांच्या भारुडात नाट्यपूर्णता आणि श्रोत्यांना पकड घेणारी अशी शब्दरचना असते. विंचू चावला या भारुडात सुद्धा विंचू चावल्यावर अंगाचा दाह होणारा एक सामान्य व्यक्ती समोर येतो आणि त्याचबरोबर त्याच्या वेदना कथन करीत असताना त्याच्या मनामध्ये कोणत्या वेदना आहेत याबाबत सुद्धा नाथांनी शिकवण दिली. त्याचबरोबर ढोंगी, बोंधू स्वार्थी लोकांनी समाज पोखून टाकला होता. अनिष्ट रूढी समाजात होत्या आणि म्हणून या अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या जाचात आलेला जो काही समाज आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी भारुड एक प्रबोधनाचे माध्यम म्हणून नाथांनी स्वीकारले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा, समाज परिवर्तन, व्यक्तिविकास या उद्देशाने संत एकनाथ महाराज यांना लोकशिक्षक असे सुद्धा म्हणतात. जातीभेद, स्त्रियांची समानता, अंधश्रद्धा निर्मूलन असे सामाजिक कार्य केल्यामुळे त्यांना श्रेष्ठ समाज सुधारक सुद्धा म्हणतात. साधा सरळ सोपा असा भक्तिमार्ग त्यांनी भारुडाच्या माध्यमातून दिला. नाथांची बहुतेक भारुडे ही रूपकात्मक आहेत आणि म्हणून कुठली तरी व्यक्ती, प्राणी चित्रित करून त्यांनी सर्वसामान्य लोकांना शिकवण दिली आहे. आणि म्हणून नाथांच्या भारुडात केवळ मनोरंजन नाही तर अध्यात्म लोकांना समजावण्याचा प्रकार आहे. अर्थात समाज प्रबोधन, समाज जागृती व ज्ञानाची प्रचिती आणून देण्याचा उद्देश भारुडामध्ये असतो. त्याचबरोबर भारुड चटकन लोकांच्या लक्षात येण्यासाठी त्यात एकपात्री नाट्यप्रयोग पण असतो. त्याचबरोबर ते पात्र हुबेहूब त्या पात्रासारखे, त्या व्यक्तीसारखे रंगून श्रोत्यांचं मनोरंजन पण केलं जातं. अशा प्रकारे आपण
या विवेचनामध्ये भारूड काव्य प्रकार आणि त्याची विविध उदाहरणे वैशिष्ट्ये आपण पाहिली. निश्चित या स्लाईडद्वारे मी हे जे काही विवेचन केले आहे ते आपण लक्षात ठेवा, जेणेकरून पुढील शिक्षणासाठी भारूड म्हणजे काय, या भारुडाचा इतिहास आणि स्वरूप आपल्या लक्षात राहील. या स्लाइडमध्ये विंचू चावला या भारुडाचा केंद्रीय भाव, मध्यवर्ती कल्पना काय आहे याचा परिचय आपण करून घेऊ. विंचू हे काम क्रोध विकारांचे प्रतीक आहे. या भारुडात एक रूपक, एक कीटक, विषारी कीटक आपल्यासमोर विंचूच्या स्वरूपात उभा केलेला आहे आणि त्याद्वारे त्या विंचूवर रूपक केला आहे. एक रूपक अलंकार आपण या ठिकाणी सांगू शकतो की विंचू म्हणजे काय, तर काम आणि क्रोध रूपी विंचू. जसा विंचू शरीराला दंश करतो आणि त्याचं विष शरीरभर पसरल्यानंतर ज्या प्रकारे अंगाची लयलाई होते, तसं मनाला सुद्धा काम क्रोधाचा विंचू डसल्यावर कशा प्रकारे मन दूषित होतं हे या भारुडामध्ये सांगितलं आहे. अनिर्बंध इच्छा, अतिराग यामुळे मानवी जीवन दूषित होते. काम म्हणजे अनिर्बंध इच्छा, आपल्या ज्या सांसारिक इच्छा आहेत, भौतिक इच्छा आहेत, त्याच्यावर बंधन नसणं. एक प्रकारचा लोभ, एक प्रकारचा हावरेपणा त्या इच्छांच्या मागे असतो आणि त्याद्वारे आपण कुठेतरी संसाराच्या मार्गापासून भरकटत जातो. क्रोध, अतिराग याचा दुष्परिणाम काय सर्वजण आपण जाणतो. विंचू चावल्यामुळे माणसाच्या शरीराचा, अंगाचा जसा दाह होतो, तसं कामक्रोधामुळे मन अविचारी बनतं. कामक्रोधामुळे मन अविचारी बनल्यानंतर समोरचा व्यक्ती हा माझे नातेवाईक आहे की अन्य कुणी आहे हे पाहत नाही आणि शत्रुत्वाच्या नात्याने आपण त्याच्याशी व्यवहार करतो. त्याचबरोबर विंचू चावल्यामुळे समाजामध्ये कशा प्रकारे अंगारे दुपारी केले जातात या अंधश्रद्धेवर सुद्धा या भारुडात प्रहार केला आहे. या विंचू चावल्यावरचा उपाय काय आहे? या काम क्रोधाला, मनाला दंश केल्यामुळे होणारी फुणफुण जी आहे ती कशी कमी होईल, तर सत्वगुण अंगीकारल्यामुळे आपल्यास समाधान आणि शांती लाभेल. जे सद्गुण आहेत या सद्गुणांचा विकास होईल. सात्विक माणूस हा शांत स्वभावाचा असतो, त्याला समाधान लाभते. संसारामध्ये लोभ, अहंकार, मदमत्सर त्याला स्पर्श करू शकत नाही आणि म्हणून सात्विक गुणांचा आपल्याला विकास करायचा असेल तर संतांच्या सहवासाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या भारुडाच्या माध्यमातून एकनाथ महाराज यांनी जनसामान्यांना, सांसारिक व्यक्तींना सांगितले आहे की आपण तमोगुणी असाल तर तो बाजूला सारा आणि सत्वगुणाचा स्वीकार करा. संतांनी जे सांगितलेले विचार असतील, शिकवण असेल, त्या मार्गावर चला. अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचा परिचय विंचू चावला या भारुडाचा सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या भारुडाचं आपण गायन करूया. निश्चित आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अरे 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 विंचू चावला, अग 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 रुचिक चावला, बाप रे बाप विंचू चावला, आहा आहा रुचिक चावला, विंचू चावला, रुचिक चावला, विंचू चावला, रुचिक चावला. हो, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. काय सांगू, बाप रे बाप विंचू चावला, अरे 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 रुचिक चावला, गड्याले गड्या विंचू चावला, आहा रुचिक चावला, विंचू चावला, रुचिक चावला, विंचू चावला, रुचिक चावला. हो, पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला आणि सर्वांगाचा दाह झाला. कुणाला सांगू विंचू चावला, बाप रे बाप रुचिक चावला, विंचू चावला, रुचिक चावला, गड्या रे गड्या विंचू चावला, अग ग ग ग रुचिक चावला. हा, मनुष्य इंगडी अति दारुण, मज नांगा मारिला तिने,
सर्वांगी वेदना जाण त्या इंगडीची. बाबांनो काय सांगू. अरे रे रे विंचू चावला, ग ग ग ग ग रुचिक चावला, आहा हा हा विंचू चावला, गड्या रे गड्या रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला हो. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. बाप रे बाप विंचू चावला, अग ग ग ग ग विंचू चावला, गड्या रे गड्या विंचू चावला, अग ग ग ग ग रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला हो. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमो गुण, किंचित राहिली फुन फुन, शांत केली जनार्दने. गड्या ऐकलं का. अरे रे रे विंचू चावला, गड्या रे गड्या रुचिक चावला, ग ग ग ग ग विंचू चावला, बाप रे बाप रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला, विंचू चावला रुचिक चावला हो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच भारुडाचं गायन ऐकलं. निश्चित ते तुम्हाला आवडलं असेल. आता या भारुडाद्वारे प्रत्येक चरणात कोणता भावार्थ आहे आणि कुठली शिकवण दिली आहे ते आपण पाहूया. ध्रुवपदाचं पहिलं चरण. विंचू चावला वृचिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. विंचू चावला वृचिक चावला. भावार्थ. प्रत्येक मनुष्य हा 3 गुणांनी बनलेला आहे. सत्व, तम, रज या गुणांपैकी जास्त प्रमाणात जो गुण असतो तसा स्वभाव बनतो. कामक्रोध हे तमगुणाचे लक्षण. कामक्रोध रूपी विंचू चावल्यामुळे तमोगुण वाढला व फार दुःख भोगावे लागले. तमोगुणी घामामुळे अंगाची लाहीलाही झाली असे वर्णन आले आहे. विंचू चावला या शब्द पुनरुक्तीमुळे मानवी मन व शरीराची वेदना कळते. विंचू हे काम क्रोधाचे रूपक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा भावार्थ सारांश स्वरूपात तुमच्या समोर पहिल्या चरणाचा मांडलेला आहे. अशा प्रकारे सत्व तम रज या गुणांपैकी तामसी गुणाचा मनुष्य याच्या मनात षड विकारांचे प्राबल्य जास्त असते आणि असा तमोगुणी मनुष्य स्वतःही विघातक असतो आणि दुसऱ्यालाही नाश करण्याच्या याच्यावर असतो. आणि म्हणून अशा माणसांपासून आपण दूर राहायला पाहिजे. किंवा असा जो काही तमोगुणी मनुष्य असेल त्याला सुद्धा सत्वगुणी होता येतं. फक्त त्याच्या मनातले जे काही षड विकार आहेत, जे विंचू रूपाने बसलेले आहेत, ते मात्र त्याने बाजूला सारले पाहिजे. तेव्हाच मन आणि शरीराची वेदना ही दूर होईल. या अर्थाने विंचू चावला एक रूपक विषारी कीटक म्हणून विंचूचं पात्र या भारुडामध्ये आलेलं आहे. त्या अर्थी त्याचा दुसरा अर्थ जो आहे तो म्हणजेच मनातील षडविकार. पहिले चरण. याच्या आधी आपण ध्रुवपदाचे चरण पाहिले. पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा भावार्थ. विंचूच्या दंशाने सर्वांगाचा दाह झाला, माझा प्राण जातो आहे असे वाटते. तसेच माणूस जन्माला येतो त्यावेळी मन विकारांनी भरलेले नसते. पण एकदा हे षडविकार मनाला जडले तर निष्पाप असणारे मन दूषित होते. अवांछित इच्छा व राग यामुळे
समोरचा माणूस शत्रू वाटतो. पंचप्राण या शब्दात शरीर व मन या दोन्हींचा समावेश आहे. अशा प्रकारे पंचप्राण व्याकुळ झाला. या विश्वाच्या दंशाने शरीराची लाईलाई झाली आणि अशा असह्य वेदना आता सहन होत नाही आणि या अर्थाने या वेदना जणू काही प्राण घेऊन जात आहेत की काय असं या ठिकाणी वाटते. ज्याप्रमाणे विश्वाचा दंश शरीरावर प्रभाव टाकतो त्याचप्रमाणे शरीविकार सुद्धा मनावर प्रभाव टाकतात. मनाला शरीविकार स्वस्थ बसू शकत नाहीत, अशांत करतात, अविचलित करतात आणि म्हणून मन सातत्याने त्या शरीविकारांच्या मागे धावायला लागलं तर माणसाचं गती जी आहे ती गती कमी होते, अधोगतीच्या मार्गाला ते लागतो आणि त्याचा भौतिक जीवनात विकास होत नाही असं संतांना या चरणाच्या द्वारे सुचवायचं आहे. या भारुडाचे दुसरे चरण. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. भावार्थ, मनुष्य व इंगळी या दोन शब्दात रूपक अलंकार आहे. इंगळी म्हणजे अति मोठा विंचू. इंगळी चावल्याने असह्य वेदना होतात. तसेच काम क्रोध मनाला डसल्याने वेदना होतात. मन अशांत असते. अति पैशाच्या हव्यासापोटी मनुष्य भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागतो. अति क्रोधामुळे समोर सख्खा भाऊ असला तरी त्याला मारण्यास मागे पुढे पाहत नाही. अशा या दुसऱ्या चरणाचा भावार्थ सांगता येईल. रूपक अलंकार इंगळीवर मनुष्याचं रूपक हे या दोन शब्दात रूपक अलंकार केला आहे आणि म्हणून हा इंगळी नावाचा जो विंचू आहे तो अति भयानक, दारुण म्हणजे अति भयानक. त्याने जर नांगी मारली तर सर्वांग वेदनेने झंझणत आणि वेदना असह्य होत असते. त्याचप्रमाणे षडविकाराने जर मनाला दंश दिला तर मात्र मन सुद्धा विषाक्त होतं, मन अविचल होतं. मन सतत त्या षडविकारांच्या मागे धावतं आणि त्यामुळे व्यक्ती इतरांबरोबरच स्वतःचं नुकसान करून घेत असते असा संदेश या चरणाच्या द्वारे दिला आहे. तिसरे चरण. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. भावार्थ, काम क्रोध विंचवाचे विष निघून जाण्यासाठी सत्वगुणाचा उतारा लावा. संतांनी सांगितलेल्या सद्गुणांचा आश्रय घ्यावा. या गुणांमुळे मनाचा दाह कमी होईल. तमोगुण मागे सारून दया, शांती, अहिंसा, सत्य, सेवा, प्रेम, मैत्री अशा गुणांमुळे माणुसकी वाढेल. समाजाचे आरोग्य चांगले राहील. या ओढीत विंचू उतारण्यासाठी अंगारे दुपारे लावणे, मांत्रिकाकडे जाणे या अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ओढीमध्ये या विंचवावर काय उतारा आहे तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा आणि सत्वगुण लावा अंगारा. सात्विक गुण आपल्या मनामध्ये जोपासा, तशी कृती करा, म्हणजेच आपोआप जे तामसी गुण आहेत ते मागे जातात आणि त्यामुळे स्वाभाविकच शरीराचा व मनाचा दाह कमी होईल. सद्गुण, नीतिमूल्य, सद्विचार असे आपल्या आचरणात आणले पाहिजे. त्यात दया, शांती, अहिंसा, सत्य, सेवा, प्रेम, मैत्री, त्याचबरोबर परोपकार, त्याचबरोबर प्राणी मात्रांवर दया, या सर्व गोष्टी, निसर्गावर प्रेम, अशा गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणले तर आपले स्वास्थ्य आणि त्याचबरोबर समाजाचे स्वास्थ्य चांगले राहील. त्याचबरोबर या ओढीमध्ये अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत, कोरडे उडवले आहेत. विंचू उतारण्यासाठी जे काही मंत्रोपचार केले जातात ग्रामीण भागात किंवा ज्या काही मांत्रिकाकडे जाऊन सोपस्कार केले जातात त्यावर सुद्धा महाराजांनी टीका केली आहे. अशी अंधश्रद्धा पाडणे म्हणजेच समाजाला अधोगतीला नेणे अशा प्रकारचं वर्णन महाराज या विंचवावरील उतारा या मुद्द्यावरून अंधश्रद्धेकडे सुद्धा ते उद्देशून बोलतात.
या भारुडाचे शेवटचे चरण. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. भावार्थ, सत्वगुणाचे औषध देऊन तमोगुण निघून जाईल. किंचित शरीर व मनात फुणफुण राहिली तर संत श्रेष्ठ जनार्दन स्वामींच्या सहवासात निघून जाईल. मनातील विकार निघण्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे. संतांची वचने, त्यांचे चरित्र यामुळे माणसांचा स्वभाव सद्गुणी बनतो. विंचूदंश झालेल्या माणसाचे स्वभावचित्र या भारुडात लक्ष वेधून घेते. हुबेहूब नाट्य व प्रबोधनात्मक संदेश यामुळे भारुड वाचकांच्या मनाची पकड घेते. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या चरणात महाराज सांगतात की जी काही फुणफुण राहिली असेल, जो काही थोडा वेदनेचा दाह असेल, ज्यामुळे शरीरावर प्रभाव जाणवत असेल, तर त्यावर आधारित सत्व उतारा आपण घेऊया आणि अवघा सारीला तमोगुण, संपूर्ण तमोगुण मनातून बाहेर काढूया. तेव्हा हे विश्वाचं विष उतरेल. स्वामी जनार्दन महाराज एकनाथ महाराजांचे गुरु आहेत. या गुरूंच्या कृपाप्रसादाने आणि आदेशानेच त्यांनी भारूड, अभंग व गवळणी रचल्या आणि प्रत्येक भारूड, गवळणी व या अभंगात जनार्दन स्वामींचं नाव अगदी आदराने गुरुची महती जाणून संत एकनाथ महाराज घेतात. आणि म्हणून संतांच्या सहवासात राहिल्याने मनातले उरले सुरले षडविकार, त्याचा अंश हा दूर होईल. आणि म्हणून आपण संतांच्या आश्रयात राहणे आवश्यक आहे. संतांचे विचार ऐकणे आवश्यक आहे. संतांची शिकवण आत्मसात करणे आवश्यक आहे. आणि तशी आपण जर कृती केली, निश्चितच आपल्या जीवनाचे कल्याण होईल, आपल्या व्यक्तिमत्वाचे विकास होईल आणि त्याबरोबरच समाजाचा विकाससुद्धा होईल, असा आशावाद संत एकनाथ महाराज यांनी या चौथ्या चरणात आणि एकंदरीत संपूर्ण भारुडात मांडलेली आहे. त्याचबरोबर या भारुडात स्वभोक्ती अलंकार, रूपक अलंकार याची योजना केली आहे. लक्ष वेधून घेणारे शब्द याची योजना केली आहे. तसेच वाचक संपूर्ण भारुड ऐकतील, प्रेक्षक संपूर्ण भारुड पाहतील अशा अर्थाने पकड घेणारी शब्दरचना आणि नाट्यात्मक शैली हे भारुडाचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारुड परिचय, भावार्थ व संदेश पाहिल्यानंतर आपण स्वाध्याय कृतीकडे वळूया, की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आकलन कृती 1 योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. 1 तम घाम अंगाशी आला म्हणजे त्याचा पर्याय 4 पर्यायांपैकी अचूक जे उत्तर आहे ते म्हणजे शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. घाम अंगाशी येणे म्हणजे तमोगुण वाढीस लागणे, त्याचा पर्याय आहे दीर्घई. 2 मनुष्य इंगळी अतिदारुण म्हणजे खालील 4 पर्यायातून योग्य पर्याय आहे माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते. 3 सत्व उतारा देऊन म्हणजे सत्वगुणांचा आश्रय घेऊन. हा पर्याय अचूक आहे, सत्वगुणांचा आश्रय घेऊन. 4 विंचू चावला, रुचिक चावला शब्दांच्या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. हा पर्याय योग्य आहे. अशा प्रकारे योग्य पर्याय निवडा, विधाने पूर्ण करा याची आकलन कृती मी तुमच्या समोर सादर केली आहे. आकलन कृती. कृती करा. काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरण्याचे उपाय. त्याचे 2 बाण दाखवलेत, म्हणजे 2 पर्याय आपल्याला या कृतीमध्ये द्यायचे. 1 तमो गुण बाजूला सारा, सत्वगुण अंगी लावा. सत्वगुण अंगी लावा, तमोगुण बाजूला सारा, हे 2 पर्याय उत्तराच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतील. खालील शब्दांचे अर्थ लिहा. त्या शब्दांचे अर्थ म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. रुचिक विंचू, दाह तीव्र वेदना, क्रोध अतिशय राग, दारुण भयंकर, असे त्याचे पर्याय
आपल्याला कृतीमध्ये लिहिता येतील. खालील ओळींचा अर्थ लिहा. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उत्तरे झरझरा. या चरणाचा आपण भावार्थ मागील स्लाइडमध्ये दिला आहे. तर या विंचवाला उतारा जो आहे तो तमोगुण मागे सारा. म्हणजेच जर तमोगुणाचा दंश मनाला लागला तर आपण हा तमोगुण मनातून हे जे काही षडविकार आहेत ते बाहेर काढले पाहिजेत मनातून, आणि तेव्हाच जे आपले विषारी मन आहे, षडविकारांनी ग्रासलेले मन आहे, ते मन शांत आणि निष्पाप होईल. सत्वगुणाचा लावा अंगारा. सात्विक गुण आपण जोपासले पाहिजेत. दया, शांती, अहिंसा, प्रेम असे सात्विक गुण आपण मनामध्ये जोपासले, तशी कृती केली तर निश्चित या दाहापासून आपण वाचू शकतो. विंचू इंगळे उतरे झरझरा. आणि म्हणून सत्वगुण अंगी लावल्यामुळे विंचूचा जो दाह आहे, जे विष शरीरामध्ये भिनलेलं आहे, ते विष कमी होईल. असा एक भावार्थ या ओळींचा अर्थ आपल्याला सांगता येईल. थोडक्यात ओळींचा अर्थ लिहित असताना वाच्यार्थाने जे आपल्याला शब्दांमध्ये अर्थ दिसतात ते आपण या कृती अंतर्गत लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, काव्य सौंदर्य, रसग्रहण हे कौशल्य सुद्धा आपणास या भारुडाच्या माध्यमातून विचारले आहे. तिसरं काव्य सौंदर्य. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. भाव सौंदर्य किंवा काव्य सौंदर्य स्पष्ट करत असताना 3 गोष्टी आपण लक्षात ठेवूया. 1 त्या ओळीचा भावार्थ, 2 त्या ओळीमध्ये असणारे सौंदर्य अर्थात अलंकार, प्रतीक, योजना, आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा की त्यामधील संदेश. भावार्थ आपल्या समोर सांगता येईल की मागील स्लाइडमध्ये सुद्धा मी भावार्थ आपल्या समोर लिहून दिला आहे. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. या विंचवाचं विष उतारण्यासाठी सत्वगुणाचा उतारा घेऊया आणि त्याद्वारे तमोगुण मागे सारूया. आणि किंचित या विंचवाचा दंशाने दाह शरीरामध्ये शिल्लक असेल तर जनार्दन महाराजांच्या सानिध्यात जाऊन त्यांची शिकवण, त्यांचे विचार ऐकूयात. 2 अर्थ यामध्ये आहेत. अर्थात भारूड विंचू चावला या भारुडात रूपकात्मक योजना केली आहे आणि म्हणून मनाला तमोगुण जडल्यावर आपण गुरूंच्या सानिध्यात सहवासात गेले पाहिजे असा संदेश या ओळीमध्ये दिसून येतो. वेधक शब्दरचना हे वैशिष्ट्य या ओळीचं आहे. फुणफुण हा शब्द पूर्णाभ्यस्त शब्द म्हणून आलेला आहे. त्याचबरोबर तमोगुण, फुणफुण, देऊन, जनार्दने अशा शब्दांच्या शेवटी ध अक्षरामुळे यमक अलंकार या ठिकाणी साधला गेला आहे. अशा प्रकारे काव्यसौंदर्य, भावसौंदर्य आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर रसग्रहण कृती. खालील ओळींचे रसग्रहण करा. यामध्ये 3 चरण दिले आहेत. रसग्रहण करताना 5 गोष्टी आपण लक्षात ठेवूया. 1 त्या काव्य ओळींचा अर्थ, संदेश. 2 आवडणाऱ्या कल्पना. 3 आवडणारे शब्द. 4 अलंकार, रस. आणि 5 तुम्हाला समजलेला अर्थ किंवा एकंदरीत संपूर्ण कविता तुमच्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकते हाही आपण संक्षिप्त त्या ठिकाणी लिहिले पाहिजेत. विंचू चावला, वृचिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. ध्रुवपदाचं चरण. या रूपकात्मक भारुडामध्ये एकनाथ महाराज सांगतात की विषारी विंचू शरीराला दंश केल्यामुळे ज्याप्रमाणे दाह होतो त्याप्रमाणे कामक्रोध हा एक विंचू आहे आणि त्यामुळे तमोगुण आपल्या मनात वाढीस लागतात. त्याद्वारे या तमोगुणामुळे जणू काही माझा प्राण चालला आहे असंही वाटते. मनुष्य नामक इंगळी अतिभयंकर आहे आणि या विषारी इंगळीने, या विषारी माणसाने, षडविकाराने ग्रासलेल्या माणसाने जर दंश केला तर तो मनुष्य अशांत असतो आणि दुसऱ्याला पण वेदना देतो. हा झाला या संपूर्ण ओळीचा भावार्थ. आवडलेल्या कल्पनांमध्ये या ठिकाणी सांगता येईल की
मनुष्याला इंगडी असं म्हटलं आहे आणि ती अतिशय भयंकर आहे. खरोखरच आजच्या समाजात असे अतिविषारी मनुष्य जे विकारांनी ग्रासले आहेत ते धोकेदायक आहेत, भयंकर आहेत. ही ओढ पूर्णतः मला आवडते. रसच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी भयानक रस दिसून येतो की विंचू चावल्यामुळे ज्या ज्या प्रकारची भीती आहे त्या भीतीचं वर्णन यामध्ये येतो. अलंकाराचा जर आपण विचार केला तर स्वोक्ती अलंकार आणि रूपक अलंकार हे दोन अलंकार विंचू चावल्यामुळे माणसाची जशी स्थिती होते त्या स्थितीचं वर्णन स्वोक्ती अलंकारामध्ये होतं. विंचू रूपकात्मक शब्द आहे. या रूपकात्मक शब्दाचा अर्थ आहे कामकोर. असे दोन अलंकार या ठिकाणी सांगता येतील. चावला, आला, झाला, चालेला याद्वारे यमक अलंकारामुळे या पूर्ण ओळींकडे वाचकांचे लक्ष जाते. माझा प्राण चालेला एक आगळी आणि वेगळी कल्पना आहे. यात केवळ शरीराचा प्राण जात आहे असं नाही, तर मन सुद्धा गंभीर व्यथित झालेलं आहे. मन सुद्धा शरीराबरोबर जात आहे असंही वर्णन या ठिकाणी येतो. त्याचबरोबर सर्वांगाचा दाह होणे याद्वारे सुद्धा विंचू चावल्याने कशा प्रकारे मनुष्य हा भयानक स्थितीमध्ये जातो याचंही वर्णन आले आहे. थोडक्यात अशा प्रकारे या ओळींचं रसग्रहण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, स्वमत अभिव्यक्ती हे कौशल्य सुद्धा आपल्याला इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने लिहायचं आहे. अभिव्यक्तीमध्ये तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बांधण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल लिहा. तर दुर्गुणांचा शोध घेणे, आपल्या स्वतःमध्ये कुठले दुर्गुण आजपर्यंत शिल्लक आहेत एक दोन उदाहरण आपण देऊ शकतो. असत्य बोलणे हा एक दुर्गुण आहे. आई वडिलांचं न ऐकणे, त्यांची सेवा न करणे हा एक दुर्गुण आहे. असे निवडक दुर्गुण, अप्रामाणिकपणा हा एक दुर्गुण आहे. त्याचे शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि दुर्गुण कमी करण्यासाठी काय कराल आणि सद्गुण अंगी बांधण्यासाठी काय कराल. तर दुर्गुण कमी करण्यासाठी प्रामुख्याने असे दुर्गुण शरीरातून मनातून आपण बाजूला करूया, त्या प्रकारची कृती आपण करू नये. त्याचबरोबर अप्रामाणिकपणा असेल तर प्रामाणिकतेने एक एक कार्य जर आपण केलंय, ते कार्य छोटं असेल तरीसुद्धा त्याचा प्रभाव फार मोठा असू शकतो. उदाहरणार्थ तुमच्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ त्याच दिवशी जर आपण तो पूर्ण केला तर ते एक प्रामाणिक काम आहे. तुमच्या वडिलांनी सांगितलेल्या वस्तूंची यादी आणणे, प्रामाणिकपणे जर आपण दुकानातून त्या वस्तू आणल्या आणि किती पैसे त्यासाठी दुकानदाराला दिले आणि किती उरले हे सुद्धा वडिलांना आपण हिशोब लावला तर वडिलांचा तुमच्यावर विश्वास बसेल. अशा प्रकारचे निवडक दुर्गुणाचा शोध घ्या. ते दूर करण्यासाठी काय कराल, सद्गुणी अंगी आणण्यासाठी काय कराल, यासाठी आपल्याला कमीत कमी 6 ते 10 ओळीमध्ये ही अभिव्यक्ती, हे कौशल्य लिहायचं आहे. दोजनांची संगत इंगडीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, स्पष्ट करा. स्वाभाविक संपूर्ण बारुडाचा जो उद्देश आहे तो ह्याच अभिव्यक्तीच्या अनुषंगाने आहे. जर दुर्जन व्यक्ती आपल्या संपर्कात आली तर त्या प्रकारचा आपला स्वभाव बनतो. एखादा तमोगुणी व्यक्ती आपल्या सहवासात आला तर तशा प्रकारची एक एक कृती आपल्या हातून घडत जाते आणि अशा या तमोगुणी व्यक्तीचा दंश हा त्या दंश मारायला वाटत नाही. त्याचा प्रभाव, त्याने काही गोष्टी विकृती सांगितली, काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या तर त्या चुकीच्या गोष्टी जर आपल्या हातून घडल्या तर त्याचा प्रभाव, त्याची दाहकता आपल्यावर होत असते. आणि म्हणून सत्संग हा त्यावरचा एक उपाय आहे. संतांचा सहवास, चांगल्या प्रकारची प्रवचने, कीर्तन ऐकणे, त्या प्रकारची कृती करणे, या मार्गावर जर आपण गेलो तर निश्चित आपल्या मनातील दाह हा कमी होईल. अशा प्रकारचे उपाय या अभिव्यक्तीमध्ये आपल्याला करता येईल. थोडक्यात स्वमत अभिव्यक्ती या विद्यार्थ्यांचा म्हणजे तुमचा अनुभव आहे, तो अनुभव सकारात्मक असू शकतो, नकारात्मक असू शकतो, वैयक्तिक सामाजिक पातळीवरचा असू शकतो. या अभिव्यक्तीमध्ये स्वमतमध्ये मात्र आपल्याला आपले अनुभव लिहायचे आहेत. 10 ते 12 ओळींमध्ये ही अभिव्यक्ती आपल्याला लिहायची आहे. तर अशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो,
संपूर्ण स्लाइड व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारूड, संत परिचय, भारुडाचा परिचय, मध्यवर्ती कल्पना, भारुडाचे गायन, संदेश, भावार्थ आणि स्वाध्याय कृती ऐकून घेतल्या. निश्चित तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी या कृती किंवा या आधारित जे काही व्हिडिओ स्टाईल लेक्चर मी सादर केले आहे निश्चित फायदेशीर उपयोगी राहील. विद्यार्थी मित्रांनो, एकदाच ऐका, पहा आणि त्या प्रकारे कृती सोडवा. निश्चित तुम्हाला 12वीच्या परीक्षेपर्यंत स्मरणात राहील. हे स्लाइड व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा. रघुवंश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही अतिरिक्त मार्गदर्शन हवे असल्यास कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा. आपण पूर्ण वेळ ऐकून घेतलं, ऐकून घेणार त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.